तर आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केलेली आहे। वळूयात पुढील बातमीकडे। डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या रमेश म्हात्रेला डिस्चार्ज मिळालाय। 2 दिवसांपासून ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू होते। पोलीस आज कल्याण न्यायालयात हजर करणार आहे। गुरुवारी व्हीसीद्वारे सुनावणी झाली होती। मात्र रमेश म्हात्रेला प्रत्यक्ष कोर्टात हजर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। तर पोलीस रमेश म्हात्रेला न्यायालयात हजर करणार आहे। न्यायालय काय निर्णय देणार याकडे लक्ष लागलेलं आहे। गुरुवारी व्हीसीद्वारे सुनावणी झाली होती। मात्र आता पुढच्या सुनावणीसाठी ऑनलाईन पद्धतीने नाही तर प्रत्यक्ष न्यायालयात हजर करा असे आदेश न्यायालयाकडून देण्यात आलेले आहेत। 2 दिवसांपासून ठाण्याच्या रुग्णालयात म्हात्रेवर उपचार सुरू होते। आधी डिस्चार्ज मिळाला, त्यानंतर पुन्हा प्रकृती अस्वस्थ असल्याचं सांगत रुग्णालयात दाखल झाले। त्यांच्यावर उपचार सुरू होते। आता न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी किशोर पगारे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। किशोर, काय माहिती मिळते? साधारण किती वाजता म्हात्रेला न्यायालयात हजर करण्यात येईल? पर्यंत ज्या प्रकारे ही जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत शास्त्रीय रुग्णालय आहे तेथे डॉक्टर्स आणि नर्सेसला मारहाण केले होते, ते प्रकरण गेले 2 दिवस राज्यभर गाजत आहे। या प्रकरणाचे मुख्य आरोपी रमेश म्हात्रे जे नगरसेवक आहे शिवसेना शिंदे गटाचे, त्यांना आता कोर्टात हजर करण्यात येत आहे। मानपाडा पोलीस स्टेशनहून त्यांना घेऊन आता कल्याण कोर्टात नेत आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते सिव्हिल रुग्णालयात होते। माननीय न्यायालयाने सांगितलं की जोपर्यंत त्यांना हजर करण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारचं डिसिजन आहे किंवा ज्या प्रकारचा निर्णय तो देऊ शकत नाही। त्यामुळे त्यांना पोलीस कोठडी होते की न्यायालयीन कोठडी होते हे आता सन्माननीय न्यायालयावर अवलंबून आहे। आणि थोड्याच वेळात त्यांच्यावरती सुनावणी होऊन त्याच्यावर काय आता कोर्ट निर्णय घेत आहे हे पाहावं लागेल। किशोर, या संदर्भातील माहिती तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहू। तुर्तास धन्यवाद।